नमस्कार, रणरागिणी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। जुन्नरच्या रमेश खरमाळे यांना राष्ट्रपती भवनातून स्वातंत्र्य दिनाचे आमंत्रण। देशाच्या विकासात आणि पर्यावरण संवर्धनात उल्लेखनीय योगदान देणारे जुन्नर तालुक्यातील पर्यावरणप्रेमी रमेश खरमाळे यांना यंदाच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कार्यक्रमासाठी राष्ट्रपती भवनाचे अधिकृत आमंत्रण मिळाले आहे। उपविभागीय डाकगृह निरीक्षक राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टपाल कार्यालयातून हे आमंत्रण खरमाळे कुटुंबाला देण्यात आले। खरमाळे यांनी उभारलेले ऑक्सिजन पार्क, वृक्षारोपण आणि जलसंधारण उपक्रम देशपातळीवर गाजले आहेत। गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत जनतेला प्रेरणा घेण्याचे आवाहन केले होते। रमेश खरमाळे यांनी आतापर्यंत हजारो झाडे लावून पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी शोषखड्ड्यांची निर्मिती केली आहे। हे आमंत्रण म्हणजे सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याचे जिवंत उदाहरण आहे, अशी भावना खरमाळे यांनी व्यक्त केली। फार आनंद होतोय आमच्या संपूर्ण कुटुंबाला की कुठेतरी आज केलेल्या कामाचं चीज होतं। आणि मी पाठीमागे सांगितलं होतं की जर अशा तळागाळापर्यंत जर आपल्या एक देशाचे पंतप्रधान पोहोचत असतील, एक नागरिकापर्यंत जर पोहोचत असतील, तर मला वाटतं भारतातील प्रत्येक गावामध्ये उत्साहाचं वातावरण असेल असं काम करायला। आणि खऱ्या अर्थाने आज माझं कामाचं सोनं झालं। हे जे वाक्य लिहिले सत्यमेव जयते, खरंच सत्यमेव जयतेचा आज विजय झाल्यासारखं वाटतंय। आणि आज राष्ट्रपती भवनातून आमंत्रण येते, मला वाटतं यापेक्षा मोठा पुरस्कार माझ्यासाठी काय असू शकत नाही। मी आपल्या देशातील महामहिम राष्ट्रपती असेल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो, पंतप्रधानांना धन्यवाद देऊ इच्छितो। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल रणरागिणी न्यूज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।